हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण छान मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलो करत असणार. हेलन हेडसेलने केवळ एक टेक्निकच्या मदतीने आपल्या 5,000पेक्षा जास्त इच्छा पूर्ण केल्या आहेत. SPEC टेक्निकला समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. हेलन सांगतात की SPEC टेक्निकच्या प्रॅक्टिसला करण्याच्या दौरान आपण आसानीने सिलेक्ट करू शकतो की आपण कोणत्या इच्छेला मॅनिफेस्ट आपल्याला करायचं आहे किंवा आपण कोणत्या इच्छेला मॅनिफेस्ट करू इच्छिता. परंतु जास्त तर लोक सेकंड स्टेप प्रोजेक्ट इट म्हणजेच त्या इच्छेला कसे व्हिज्युलाइज करायचं आहे हेच त्यांना माहिती नाही किंवा कसे व्हिज्युलाइज करायचे हे सुद्धा जाणून घेत नाही. त्यांना वाटते की सकाळी उठल्यानंतर एका जागेवर शांतीने बसून आपल्या इच्छेच्या विषयी विचार करणे म्हणजेच व्हिज्युलायझेशन असं म्हणत असतात. परंतु मित्रांनो, जर लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निकला प्रॅक्टिस करणे इतकंच सोपं आणि आसान असतं तर याला प्रत्येक व्यक्तीच केले असे. हेलन एक इंटरव्ह्यूमध्ये डिटेलमध्ये सांगितलं की व्हिज्युलायझेशन कसे करायचे आहे, व्हिज्युलायझेशन करण्याने आपली इच्छा कशी मॅनिफेस्ट होत असते आणि कोणत्याही इच्छाला व्हिज्युलाइज करून मॅनिफेस्ट करण्यामध्ये किती टाईम म्हणजे किती वेळ समय लागत असते. हाऊ टू स्टार्ट द व्हिज्युलायझेशन. तर ह्या हेलेनला कॉन्टेस्ट क्वीन हेलेनला म्हणतात. ही सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट जी आपल्याला समजून घेण्याची जरूरत आहे की व्हिज्युलायझेशन कोणती अशी गोष्ट नाही आहे की ज्याला आपल्याला पूर्ण प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. हे एक अशी प्रॅक्टिस आहे ज्यामध्ये आपण वेळेनुसार सुधार करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजेच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की व्हिज्युलायझेशन करते वेळेस आपल्याला आपल्या माइंडवर बिलकुल पण प्रेशर नाही द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणत्या दिवशी आपण व्हिज्युलायझेशन नाही करू शकलो म्हणजेच व्हिज्युलायझेशन आपल्याने नाही होत आहे किंवा नाही करू शकत आहोत तर त्या गोष्टीसाठी आपल्याला परेशान नाही व्हायचं आहे. केवळ एक वेळ आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत हे पोहोचायला पाहिजे की आपण आपल्या कोणत्या इच्छेला मॅनिफेस्ट करायचं आहे. हेलन म्हणतात की जेव्हा पर्याप्त बार आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगत असतो की आपण आपल्या कोणत्या इच्छेला मॅनिफेस्ट करायचं आहे तेव्हा हळूहळू करून हे आपल्या वास्तविकमध्ये वाटू लागते. म्हणजेच आपल्याला स्वतःवर पूर्ण विश्वास होऊ लागते की आपल्या इच्छा जरूर मॅनिफेस्ट होणार. आणि तिसरा पॉईंट आहे की मॅनिफेस्टेशनची फ्रिक्वेन्सी आणि वेळ जास्त मॅटर नाही करत. म्हणजेच हे मॅटर नाही करत की आपण आपल्या इच्छेला दिवसाच्या कोणत्या वेळेस आणि किती वेळ व्हिज्युलाइज करू म्हणजेच व्हिज्युलाइज करता. परंतु याच्यासोबतच आपल्याला ह्या गोष्टीची खास काळजीसुद्धा घ्यायची आहे की आपल्या माइंडमध्ये आपल्या इच्छेला घेऊन कुठलाही निगेटिव्ह थॉट म्हणजे नकारात्मक विचार नाही असायला पाहिजे. हेलन म्हणतात की खूप सारे लोक मला विचारतात की आम्हाला केव्हापर्यंत आपल्या इच्छेला व्हिज्युलाइज करायला पाहिजे. त्याचं केवळ एक उत्तर आहे की जेव्हापर्यंत आपल्याला आपली इच्छा पूर्ण प्रकारे वास्तविकमध्ये नाही वाटत म्हणजे जेव्हापर्यंत असं म्हणजेच महसूस नाही होत की आपली इच्छा बस आता पूर्ण होणारच आहे. आपल्याला त्या इच्छेचा त्या इच्छेची पूर्ण होण्याची काय बघायची आहे, वाट बघत राहायचं आहे. जेव्हापर्यंत आपल्याला असं महसूस नाही होत की तेव्हापर्यंत आपल्याला व्हिज्युलाइज टेक्निकला प्रॅक्टिस करायला पाहिजे. चौथा आणि महत्त्वपूर्ण पॉईंट आहे की जेव्हा आपण आपल्या इच्छेला व्हिज्युलाइज करत असतो तेव्हा आपल्याला असं नाही वाटायला पाहिजे की आपण त्याला जबरदस्ती आपल्या माइंडमध्ये विचार करत आहोत. आपल्याला त्या इच्छेला व्हिज्युलाइज करत असताना आपल्याला एक आनंद झाला पाहिजे आणि मजा आली पाहिजे. जर कोणत्या दिवशी आपण आपल्या माइंडमध्ये आपल्या विशला घेऊन निगेटिव्ह थॉट म्हणजे नकारात्मक विचार जर येत असतील तर तेव्हापर्यंत आपण शांत आणि बेहतर म्हणजे खूप चांगलं असं फील नाही करायचं आहे. तेव्हापर्यंत आपण बिलकुल पण व्हिज्युलाइज ह्या टेक्निकला करायचं नाही आहे. परंतु त्यासाठी आपल्याला मेडिटेशन करून आपल्या माइंडला शांत करणे आपल्याला सहज यायला पाहिजे.
तर चला बघूया की आपल्याला व्हिज्युअलायझेशन कसे केले जाते. की हेलन म्हणतात जास्त तर लोक ही गलती करतात, म्हणजे ही चुका करतात की जबरदस्ती आपल्या माइंडला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या माइंडमध्ये लगातार अलग अलग विचार म्हणजेच थॉट, फिलिंग्स, इमोशन, सेन्सेशन आणि विजन्स येत असतात आणि ते लोक ह्या सर्व गोष्टीला एका वेळेस आपल्या माइंडमधून हटवण्याचा प्रयत्न करतात. आणि हे पॉसिबल नाही आहे की एका वेळेस आपल्या माइंडमधून सर्व थॉट म्हणजे विचारांना शांत करू शकू किंवा हटवून देऊ. ह्याच प्रयत्नामध्ये त्यांना काय होत असते, हेडॅक होऊ लागते. व्हिज्युअलायझेशनसाठी माइंडफुलनेस मेडिटेशनचा बरोबर प्रकार हा आहे की आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह थॉट येत असतील किंवा निगेटिव्ह थॉट येत असतील, म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक विचार येत असतील, तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे किंवा स्वीकारायचं आहे आणि त्या विचारांना आपल्याला जाऊ द्यायचं आहे. म्हणजेच विचार येतील आणि जातील, पण त्या विचारांकडे आपल्याला लक्ष नाही द्यायचं आहे, तर त्या विचारांना जाऊ द्यायचं आहे. आणि जेव्हा आपण केवळ आपल्या श्वासावर फोकस करत आपल्या माइंडमध्ये येणाऱ्या सर्व विचारांप्रती अवेअर व्हायचं आहे, त्यांना समजायचं आहे, स्वीकारायचं सुद्धा आहे, तेव्हापर्यंत आपण जागरूक होतो आणि बघतो की आता आपलं माइंडमध्ये काय चालू आहे, आपल्या माइंडमध्ये काय चालू आहे. आपली बेचैनी कमी होऊ लागते, आपल्या माइंडमध्ये विचार म्हणजेच कमी येऊ लागतात. आपल्या शरीराला एक हलकेपणा महसूस होऊ लागते आणि आपल्याला निश्चितच रूपाने म्हणजेच फील होऊ लागते की आपलं माइंड खाली होत आहे. नकारात्मक आणि सकारात्मक विचारसुद्धा शांत झालेले आहे. तेव्हा आपलं ध्यान अजूनच पक्क होत जाते आणि त्या क्षणामध्ये राहून आपण खुश आणि संतुष्ट आपण राहत असतो आणि त्यावेळेसच आपण बिलकुल शांत महसूस करू लागतो. आणि तोच हा टाईम आहे जेव्हा आपण आपल्या इच्छेला व्हिज्युअलाइज आपल्याला करायला पाहिजे. आता आपल्याला ही चिंता नाही करायची आहे की आता पण आपण शांत आहोत की नाही, असं डाऊटसुद्धा करायचं नाही आहे. जर पहिले कधी व्हिज्युअलायझेशन टेक्निकला जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केले असणार, तर आपण आपल्या माइंडमध्ये आपल्या विशची एक इमेज म्हणजे जे फोटो असते आपल्या विशला घेऊन त्या इमेजला बघत त्यावर लगातार आपल्याला फोकस करायचा आहे. आपल्या माइंडमध्ये जसे जसे आपण प्रत्येक दिवशी व्हिज्युअलायझेशन टेक्निकची प्रॅक्टिस करत जाल, तेव्हा तेव्हा ते इमेजला अजूनच जास्त वास्तविक रूपामध्ये तुम्ही फील करू शकाल, महसूस करू शकाल. आणि जेवढ्या चांगल्या प्रकारे आपण आपल्या विशला वास्तविक रूपामध्ये जगता की ती विश ऑलरेडी तुमच्याकडे आहे आणि त्या विशमध्ये तुम्ही त्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही किती आनंदी आहात आणि किती वास्तविक रूपामध्ये तुम्ही जगत आहात, तेवढ्या लवकर आपली इच्छा ही मॅनिफेस्ट होत असते. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही टेक्निक करायची आहे. हेलन हेडसेल व्हिज्युअलायझेशनचं हे सिक्रेट ट्रिक्स आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की कुठे काय करायचं नाही आहे आणि कुठे काय करायचं आहे. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच.